अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या एका सराईत तस्कराला अखेर जेरबंद करण्यात नेरळ पोलिसांना मोठे यश आले आहे। विलास मनोहर मोहिते असे या आरोपीचे नाव असून त्याला महाबळेश्वर येथून ताब्यात घेण्यात आले आहे। सन 2006 मध्ये झालेल्या एका मोठ्या गांजा तस्करीच्या प्रकरणापासून हा आरोपी फरार होता, ज्याचा छडा आता लागला आहे। 2006 साली नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे गेटजवळ एका बोलेरो जीपमधून गांजाची अवैध वाहतूक केली जात होती। यावेळी या जीपने एका रिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला होता। पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने आरोपी विलास मोहिते याने 145 किलो 60 ग्राम गांजा असलेली जीप घटनास्थळी बेवारस सोडून पलायन केले होते। तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो सातत्याने आपले स्थान बदलून पोलिसांना गुंगारा देत होता। दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासाचे धागेदोरे जुळवत पथकाने महाबळेश्वर येथून आरोपीला अटक केली। प्राथमिक चौकशीत त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने गांजाची तस्करी केल्याची कबुली दिली आहे।